सर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो ह्युमन हेल्थ अँड डिसीज याच्यावरचा एक बेटा रिव्हिजन सेक्शन. बघा बेटा, वेक्टर ऑफ मलेरिया. बेटा वेक्टर ऑफ मलेरिया बेटा काय आहे की मलेरिया जो होतो तो कोणामध्ये होतो, तो वेक्टर कोण आहे बेटा, कोण आणतो आपल्या बॉडीमध्ये बेटा, प्लाझ्मोडियम. स्वाभाविकची गोष्ट आहे बेटा, एक मॉस्किटो, त्या मॉस्किटोचं बेटा नाव काय, अॅनोफिलिस मॉस्किटो. नेक्स्ट बेटा काय बोलला इथं, एड्स. एड्सचा बेटा व्हायरस कोण आहे बेटा, एड्स बेटा एक बिमारी आहे. व्हायरस कोण आहे बेटा, त्याचं नाव बेटा HIV, रेट्रोव्हायरस. रेट्रोव्हायरसमुळे काय होते बेटा आपल्याला, HIV मुळे काय होते बेटा आपल्याला एड्स होते. बेटा ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस काय बेटा, ट्युबरक्युलोसिस म्हणजे बेटा TB. TB ला बेटा कोणत्याला इंजेक्शन दिले जाते बेटा आपल्याला, वॅक्सिनेशन कोणते देतात बेटा, BCG. नेक्स्ट बेटा टायफॉइड जर आपल्याला झाला तर आपण बेटा कोणती टेस्ट करतो, डायग्नोसिस काय बेटा, तर बेटा वायडल टेस्ट. नेक्स्ट इम्युनोग्लोबिन. बेटा इम्युनोग्लोबिन म्हणजे काय होते, इम्युनोग्लोबिन म्हणजे बेटा अँटीबॉडी. जे अँटीबॉडी बेटा कशामध्ये असते बेटा, आपल्या शरीरामध्ये असते, जे आपली काय वाढवते बेटा, रोगप्रतिकारक क्षमता. याला सपोर्ट करतो बेटा इम्युनिटी सिस्टम. नंतर काय बेटा, हिस्टामाइन. बेटा तुम्हाला माहिती असेल भरपूर साऱ्या लोकांना बेटा डस्टची एलर्जी असते, पॉलन ग्रेन्सची बेटा एलर्जी असते. तर बेटा हे जे एलर्जी असते याच्यामुळे काय होतं बेटा, जेव्हा हे आपल्या बॉडीमध्ये येतात तर आपली बॉडी काय सोडते बेटा, रक्तामध्ये एक हिस्टामाइन, एक बेटा केमिकल एक सबस्टन्स आहे. पण याच्यामुळे आपल्याला बेटा स्नीझिंग होते, म्हणजे बेटा शिंका येतात, किंवा बेटा आपली बॉडी काय होते बेटा, स्वेलिंग होते, इरिटेशन होते. याच्यासाठी डॉक्टर आपल्याला काय देतो बेटा, अँटी हिस्टामाइन. बेटा हिस्टामाइन का कॉज करतो बेटा, ॲलर्जिक रिस्पॉन्स. कॅन्सर स्प्रेड. बेटा कॅन्सर बॉडीमध्ये पूर्णपणे बेटा जर बेटा स्प्रेड झाला त्याला बेटा आपण का म्हणतो, ते बेटा एक 4 स्टेज आहे, त्याला म्हणतो बेटा आपण मेटास्टॅसिस. ओके, थँक्यू.